ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा वृंदन बावनकर गाडगे, सचिव केतकी अरबट, आपले आदरणीय कलेक्टर योगेशजी कुंभोजकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय गंगाधर जिपकाठे, आदरणीय पोलीस अधीक्षक भंडारा श्री मंतानी, उपस्थित सर्व मान्यवर, बांधवांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल की नागपूर सोडून एवढ्या दूर मी कशा करता आलो. खरं म्हणजे या क्षेत्राचा मी लोकप्रतिनिधी पण नाही आणि चुकूनही मला पुन्हा इकडनं कधी निवडणूक लढवायची पण नाही, लढण्याची शक्यता पण नाही. पण या भागामध्ये या शाळेकरता मी आलो याचं कारण असं की या भंडारा जिल्ह्यातल्या पौनी क्षेत्रामध्ये असणाऱ्या गोरगरीब जनतेच्या मुलांना उत्तम आणि चांगलं शिक्षण मिळावं, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, त्यांचं व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व घडावं, या भावनेतून वृंदल बावनकर सारखी एक व्यक्ती, जिला कदाचित विदेशामध्ये मोठी नोकरी मिळाली असती, कदाचित IAS ऑफिसर किंवा UPSCची परीक्षा पास केल्यानंतर सरकारी अधिकाऱ्याचा हुद्दा मिळाला असता, किंवा एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये उत्तम काम करून पैसे कमवता आले असते, ते सगळं सोडून या भागामध्ये अनेक अडचणी आणि त्या अडचणीवर मात करण्याकरता संघर्ष करत करत हे सगळं काम तिने केलं. समाजातल्या चांगल्या कामांना मदत मिळावी, चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत मिळावी आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या मागे प्रत्येकाने उभं राहावं, या भावनेतून मी फक्त इथे आलो आहे. मला शैक्षणिक क्षेत्राचा विशेष अनुभव नाही आहे, कारण मी आजपर्यंत एकाही शैक्षणिक संस्थेचा पदाधिकारी नाही आहे. पण मला एकच अनुभव आहे की आपल्या भंडाऱ्याचे जे खासदार होते स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर, त्यांच्या निधनानंतर 23 वर्षापूर्वी आम्ही लक्ष्मणराव मानकरांच्या नावाने एक चॅरिटेबल ट्रस्ट उघडला आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून विदर्भात 1200 शाळा आम्ही चालवतो. त्यातल्या बहुतेक शाळा गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा, एटापल्ली, अहेरी या भागात आहेत, एकल विद्यालय, आणि काही मेळघाट आदिवासी भागात आहे. सगळ्या आदिवासी भागातल्या शाळा चालवतो. आमचे जवळपास 1800 शिक्षक आहेत. कुठल्याही प्रकारचं सरकारी अनुदान घेत नाही आणि आता या शाळेमधून 22,000 विद्यार्थी शिकतात. ज्या ठिकाणी या शाळांची परिस्थिती आहे किंवा आपल्या ग्रामीण भागातली स्थिती अशी आहे की शाळेची बिल्डिंग असेल तर विद्यार्थी नाही आहेत, विद्यार्थी असतील तर बिल्डिंग नाही आहे, दोन्ही असेल तर शिक्षक नाही आहे आणि तिन्ही असेल तर शिक्षण नाही आहे, अशा प्रकारची व्यथा आहे. आदरणीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत, शिक्षकांच्या बदल्या होतात आणि त्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालेलं आहे, पण शिक्षणाची गुणवत्ता मात्र जेवढी पाहिजे तेवढी नाही. आणि शिक्षणाची गुणवत्ता जर नसेल तर आपल्या इथले जे विद्यार्थी आहेत हे उद्या भविष्यातले चांगले नागरिक कसे बनणार, चांगले सुजाण अधिकारी कसे बनणार, साहित्यिक, वकील, कलाकार कसे बनणार. जोपर्यंत आपल्याला चांगलं शिक्षण मिळत नाही तोपर्यंत माणसाचं व्यक्तिमत्व घडू शकत नाही. आणि या भावनेतूनच या ठिकाणी इंग्लिश मिडियमची स्कूल आणि शाळेची अतिशय उत्तम आणि चांगली बिल्डिंग बांधल्या गेली. त्याला अनेक लोकांनी सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामधून आज बिल्डिंग उभी राहिली. मी विशेष रूपाने आहुजा साहेबांचं अभिनंदन करीन, धन्यवाद देईन की त्यांनी कुठलाही पैसा न घेता हे काम केलं. आपण नेहमी असं म्हणतो की सामाजिक संवेदनशीलता, सोशल कॉन्शियसनेस, सोशल सेन्सिटिव्हनेस, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही अतिशय आवश्यक आहे. सामाजिक जाणीव आणि सामाजिक जबाबदारी ही जर असेल तर आपण रस्त्यावर जेव्हा चालतो तेव्हा एखादा दगड आपल्या पायाला जेव्हा रुततो
तेव्हा त्याच्या वेदना आपल्या डोक्यामध्ये येऊन पोचतात. या समाजात जे दुःख आहे, जे लोक सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत, ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांना खायला अन्न नाही आहे, ज्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे, त्या सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. त्यांना रोटी कपडा आणि मकान मिळालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं कल्याण झालं पाहिजे, अशी सामाजिक आर्थिक चिंतनामध्ये अंत्योदयाच्या रूपाने पंडित दीनदयाल उपाध्यायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने मी सरकारमध्ये आहे, पण मी नेहमी वृंदाला सांगतो की सरकारी कधी कुठल्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही, मदत घ्यायची नाही. मी गमतीने म्हणतो की सरकार विषकन्यासारखं असतं आणि जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो. आणि म्हणून मी आता सोशल एंटरप्रिनर आहे. मी कुठलीही सरकारची मदत घेत नाही, सरकारच्या अधिकाऱ्याकडे जात नाही. हे बसलेले अधिकारी चांगले आहेत, पण बाकीचे आले की बंदच करतात आणि त्यांना कन्व्हिन्स करता करता तुमच्या आयुष्यातले केस उडून जातात. मी पण अनेक सामाजिक काम करतो आणि या सगळ्या कामामध्ये करत असताना ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रात ग्रामीण क्षेत्रात काम करतो, शेतकऱ्यांच्या विकासाकरता. आणि आता मी इथं काम तेवढं नाही करू शकत, पण आता जवळपास 2,500 कोटी टर्नओव्हर झाला आणि 15,000 लोकांना रोजगार मिळाला. मी नेहमी म्हणतो की आपल्या समाजात कोणी धर्म नाही, कोणी जाती नाही. माणूस गरीब असतो. गरिबाला जात पंथ धर्म आणि भाषा नसते. त्यामुळे मानवतेच्या आधारावर विचार केला पाहिजे. जात फक्त 4च आहे, एक महिला आहे, पुरुष आहे, युवक आहे, कामगार आहे आणि शेतकरी आहे. त्यामुळे मी जातपात काही मानत नाही. माणूस हा जातीने मोठा नाही आहे, माणूस हा गुणाने मोठा आहे. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या सिद्धांताच्या आधारावर माणसाचं खऱ्या अर्थाने कल्याण झालं पाहिजे. आज जगामध्ये खूप चर्चा आहे, त्या कन्सेप्टची चर्चा आहे, त्याचं नाव आहे हॅपी ह्युमन इंडेक्स. डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स याचा अर्थ असा आहे की शिक्षण क्षेत्र, स्वास्थ्य क्षेत्र आणि आर्थिक क्षेत्र या क्षेत्रामध्ये बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाली पाहिजे आणि त्याकरता विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक लोकांची आवश्यकता आहे. वृंदलच्या रूपाने तिचं काहीच इंटरेस्ट नाही. नाहीतर शाळा उघडली की शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही आणि रोजगार आम्ही. डाव्या उजव्या पायाचे अंगठे मारून सोसायट्यात हे धंदे खूप चालतात. पण या सगळ्या याच्यामध्ये तिला याच्यात कुठल्या प्रकारचा इंटरेस्ट नाही. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा विनंती आहे, विशेषतः पवनीच्या नागरिकांना, की तुमच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकासाकरता हा उपक्रम हा तुमचा आहे, तुमच्या मुलांकरता आहे. तुमचे मुलं इंजिनियर व्हावे, डॉक्टर व्हावे, वकील व्हावे, ऑफिसर व्हावे, चांगले नागरिक व्हावे, त्यांना ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञानाचे संस्कार व्हावे, ते मोठे व्हावे, या भावनेतून सुरू झालेला हा प्रकल्प आहे. मी नेहमी 2 गोष्टी सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ. हे आमचं भविष्य आहे. ज्ञानाचं रूपांतर वेल्थमध्ये करणं हे आपल्या देशाचं भविष्य आहे. आणि त्यामुळे ते जर ज्ञान मिळवायचं असेल, ज्ञान ही पॉवर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की वाघिणीचं दूध आहे आणि हे जर आपण पिलं तर आपण वाघासारखे बलवान होऊ. त्यामुळे उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. हा तुमचा अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे, आपल्या संविधानाने दिलेला आहे. पण दुर्भाग्याने या प्रकारच्या सगळ्या सोयी सुविधा मिळू शकत नाही आणि म्हणून त्या समाजामध्ये काही लोक पुढे येऊन समाजाच्या सहकार्याने असा प्रकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यातला हा भाग आहे. आज आहुजा साहेबांनी आर्किटेक्ट म्हणून विनाशुल्क काम केलं. बँकांनी, डोनरनी खूप मोठ्या प्रमाणावर याला मदत केली आणि या मदतीमधून हे एक चांगली कृती, एक चांगली संस्था उभी झाली आणि या संस्थेतून पुढल्या 100 वर्षामध्ये
कोणी वैज्ञानिक होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी डॉक्टर होईल, कोणी वकील होईल, कोणी चांगला नागरिक तयार होईल आणि समाजाकरता आणि देशाकरता तो अभिमानास्पद असा व्यक्ती होईल. तर ही भावना याच्यामागे आहे. आणि म्हणून हॅपी ह्युमन इंडेक्स, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स हे आपला सुखांक, सुख मोजण्याची स्केल आहे की आपल्या शहरामध्ये वैद्यकीय सुविधा किती आहेत, आपल्या शहरामध्ये विशेष करून शिक्षणाची सोय कशी आहे गावात, आपल्या इथे महिलांना पुरुषांना रोजगार कसा आहे, आपल्या इथल्या शेतकऱ्याचं पर एकरी उत्पादन किती आहे, त्या शेतकऱ्याला नफा होतो की नाही होत, या सगळ्या गोष्टी ज्या शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या, समाजाच्या कल्याणाच्या आहेत, त्या अनेक योजनेला सपोर्ट करण्याची गरज आहे. मला मुद्दामून तिला सांगितलं की हे जे देहात म्हणून प्रकल्प होता भंडारा जिल्ह्यामध्ये, मला आपल्या इथे गोठणगावला कोस्यापासून उत्तम साड्या तयार होतात. हिने घातलेले सडे ही तीच आहे. मी पण साड्या तयार करायचं काम केलं. आणि मी तुम्हाला सांगतो, आता एक साड्या मी आपल्या वर्धेमध्ये विभा गुप्ता म्हणून गांधीजींच्या आश्रमात आहे, त्यांनी ऑर्गॅनिक कॉटनपासून साड्या तयार केल्या, सोलरवर सूत काढलं, जिनिंग, प्रेसिंग, कॅलेंडरिंग सगळं सोलरवर केलं आणि त्या साड्यावर त्यांनी फ्रूट्स, फळं आणि व्हेजिटेबलच्या रंगाने त्याच्यावर डिझाईन केलं. तर मी आत्ता एक 3-4 महिन्यापूर्वी अमिताभ बच्चन यांना भेटलो होतो. त्यावेळी जया बच्चन आणि ऐश्वर्या राय पण मला भेटली, तर मी त्यांना 2 साड्या माझ्याकडनं दिल्या. तर मला नंतर त्यांचा फोन आला जया बच्चनचा की नितिन जी ये साड़ी कहाँ मिलती हमको बताओ. मला आप चिंता मत करो मैं भेजतो. मी 5-6 साड्या पुन्हा त्यांच्याकडे पाठवल्या. म्हणजे आपण जर गुणवत्ता मेंटेन केली, क्वालिटी चांगली तयार केली तर मार्केट आहे, मार्केट असेल तर इन्कम आहे, इन्कम असेल तर रोजगार आहे. आज मी येताना रस्त्यामध्ये पेरू विकत घेतले, बोरो विकत घेतले, पण आज त्याची क्वालिटी जशी पाहिजे तशी नाही आहे. आपल्या नाशिकमध्ये एक फॉर्मर प्रोड्यूस कंपनी आहे, ते 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष निर्यात करतात. म्हणजे क्वालिटीमध्ये आपल्याला जोपर्यंत चांगल्या नर्सरीज तयार होणार नाही, चांगलं बीज तयार होणार नाही, तोपर्यंत कुठली गोष्ट चांगली झाली पाहिजे. माझा भाचा अमेरिकेतून आला काल, तर मी आज म्हटलं माझ्या ह्याच्यातून की आपण आज अंबोऱ्याच्या ब्रिजवरून जाऊ. तर त्याने मला विचारलं अंबोऱ्यात काय विशेष आहे. तर मी म्हटलं गोल्डन गेटचा जो अमेरिकेतला लॉस एंजेल्सचा जसा ब्रिज आहे त्याची छोटी प्रतिकृती अंबोऱ्याला तयार झालेली आहे त्या ब्रिजमध्ये, आणि म्हणून मला तिकडनं जायचं. माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब तो तिथला रस्ता चांगला अंबोरापर्यंत, पण पुढे मात्र हे नतद्रष्ट फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत, कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे, मी तंग झालो. आणि SP साहेबांना विनंती आहे, काही नवीन कलम लावून आतमध्ये घालता आले तर घाला त्यांना. हा पूर्ण पवनी ते भंडारा रस्ताच त्यांनी बांधू दिला नाही 12 वर्ष. मी पैसे सँक्शन करून ठेवले. मधला रस्ता आता मी काही मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे त्या रस्त्यावर तो खराब आहे. आता काहीतरी मंजूर येईल तेव्हा माहीत नाही. मी आता पुढच्या महिन्यात बहुतेक 17 तारखेला मी आणि देवेंद्रजी अंबोऱ्याला येणार आहे, तेव्हा कलेक्टर साहेबांनी लक्ष घालून करावं. कंटाळलो मी इतक्या वेळा त्यांच्या मिटिंगा घेऊन. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये चांगला रस्ता, चांगलं पिण्याला शुद्ध स्वच्छ पाणी, शेतीचं चांगलं उत्पन्न, मुलांकरता चांगली शाळा आणि उत्तम दवाखाना, हे जे सुखांकाचे निर्देशांक आहे ते पवनीचा निर्देशांक वाढवण्यामध्ये ही शाळा महत्त्वाची आहे. जर या ठिकाणी तुमचे सगळी मुलं आली आणि शिकली आणि इथल्या शिक्षकांनी त्यांना चांगलं शिकवलं, चांगले संस्कार केले, तर जसा आज अब्दुल कलाम पुरस्कार प्रणव मुखर्जी साहेबांच्या हस्ते त्यांना मिळाला, असे अनेक पुरस्कार मिळतील. आणि हे जर पुरस्कार मिळाले तर हे मुलं आपल्या आयुष्यात खूप मोठे होतील. आणि मग खऱ्या अर्थाने वृंदल बावनकर सारख्या अनेक लोकांना समाधान वाटेल की आपल्या आयुष्यात आपण काही केलं. लोकमान्य टिळकांनी असं म्हटलं आहे की एखादा माणूस जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे महत्त्वाचं आहे. आणि एका हिंदीच्या कवींनी चांगलं सांगितलं आहे की वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे,
वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे, यही पशु प्रवृत्ति है कि आप ही चरे, वही मनुष्य है की जो मनुष्य के लिए मरे. म्हणजे या गावात ज्यांचा काही संबंध नाही, तर मी राजकारणात असल्यामुळे आम्हाला मतं पाहिजे, आपल्या मतदारसंघात काम करतो, तर इथे तर काही मताचंही भानगड नाही काही. पण या ICICI बँक मुंबईत आहे, त्यांना काय गरज आहे इथे पैसे द्यायची? कित्येक लोकांनी पैसे दिले. हे आहुजा साहेबांनी फुकट काम का केलं? काम याकरता केलं की पवनीतले जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने जे मागासलेले गरीब लोक आहेत त्यांची मुलं शिकली पाहिजे, त्यांची मुलं मोठी झाली पाहिजे, त्या घरातलं दारिद्र्य, गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर झाली पाहिजे, गाव समृद्ध संपन्न झालं पाहिजे, या भावनेतून या सगळ्यांनी मदत केली आहे. आणि म्हणून माझी पहिली विनंती पवनीच्या सगळ्या नागरिकांना आहे की नाही तर महात्मा गांधींसारखं होईल ते की ते साफसफाईचं अभियान करायचे, तर रोज लोक सकाळी घाण करून ठेवायचे, ते सगळे साफ करायचे, दुसरी पुन्हा घाण करून ठेवायचे. तसं होता कामा नये. या कामामध्ये तुमचाही सहयोग पाहिजे, तुमचं पार्टिसिपेशन पाहिजे, तुमची मदत पाहिजे, तुमची सहानुभूती पाहिजे, तुमची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी जर मदत केली, आर्थिक मदत नाही म्हणत मी, तुमच्या सगळ्यांनी मनापासून याला आपलं मानलं तर वृंदलच्या प्रयत्नांना, या संस्थेच्या प्रयत्नांना यश येईल. अडचणी खूप आहेत. मला या कार्यक्रमाला येण्याच्या आधी शक्यता नव्हती कार्यक्रमाला येऊ की नाही, कारण याला NOCच नव्हतं मिळालं. मी मुख्यमंत्र्यांना फोन केला, त्याच्यानंतर त्यांच्या सेक्रेटरीने मुंबईला हिला पाठवलं आणि त्यांनी ते NOC दिलं, म्हणून ते आज उद्घाटन झालं. हिंदुस्थानामध्ये एक गोष्ट चांगली आहे, चांगली की वाईट आहे तुम्ही ठरवा. वाईट काम केल्यामुळे जेवढे शत्रू होत नाही, तेवढे चांगले कामामुळे जास्त शत्रू होतात. कारण लोकांच्या दुःखात सहभागी होणं सहज शक्य आहे, पण कोणाच्या आनंदात सहभागी होणं खूप कठीण आहे. त्यामुळे स्वाभाविकपणेच आपल्या दुसऱ्यांनी चांगलं काम केलं त्याला मदत करताना अडचणी खूप आहेत. पण मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो, मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा डॉक्टर श्रीकांत जिचकार माझे मित्र होते. ते मला म्हणाले की यू आर ए गुड मटेरियल बट इन बॅड पार्टी. तर तू एक काम कर काँग्रेसमध्ये, म्हणजे मग तुझं भविष्य चांगलं होईल. त्यांना मी म्हटलं डॉक्टर मैं वक्त आ गया तो कुएं में कूद कर जान दूंगा पर मैं पार्टी नहीं छोडूंगा. इट्स पार्ट ऑफ माय लाईफ कन्व्हिक्शन. माझ्या विचाराकरता. खऱ्या अर्थाने त्यावेळी आम्ही सगळ्या निवडणुका हरायचो. त्यावेळी मला एक पुस्तक भेट दिलं एकाने, ते रिचर्ड निक्सनचं ॲटोबायोग्राफी होती. तू लक्षात ठेव, मी ते नेहमी उदाहरण देतो. जेव्हा वॉटरगेटचं कांड झालं तेव्हा अमेरिकेतून त्यांच्या त्या ज्या वस्तीत ते राहत होते तिथेही त्यांना राहण्याकरता लोकांनी मनाई केली घर घ्यायला. त्यामुळे अमेरिकन प्रेसिडेंटला राहायला त्या एरियात देखील लोक राहू देत नाही, कारण त्यांच्यावर ॲलिगेशन्स झाली म्हणून. त्यावेळी त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं आणि त्यात एक त्यांनी सुंदर वाक्य लिहिलं होतं. ते वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो आणि अशाच संघर्ष करणाऱ्या लोकांना सांगत असतो. ते वाक्य असं होतं की द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. माणूस युद्धात हारल्यानंतर कधी समाप्त होत नाही, पण युद्धभूमी सोडून जेव्हा तो पळून जातो तेव्हा तो समाप्त होतो. त्यामुळे संघर्ष करत राहायला पाहिजे, प्रयत्न करत राहिले पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. आणि म्हणून शिरवाडकरांनी सांगितलं की देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे आणि घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात देखील घ्यावे. मला असं वाटतं हे जे कुसुमाग्रजांनी सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे. देणाऱ्यापेक्षा घेणाऱ्याचं महत्त्व मोठं आहे. कारण देणारे खूप भेटतात पण काम करणारे नाही भेटत. आज सगळं काही आपल्याकडे आहे, पैसे मिळू शकतात, पण प्रामाणिकपणे काम करणारे मिळू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याबरोबर काम करणारी माणसं पाहिजे आणि ती माणसं संघर्ष करणारी पण पाहिजे. आणि ती जर मदत करणार असेल तर काही गरज होत नाही. मी एक गमतीदार उदाहरण सांगतो. मी नागपूरला खासदार सांस्कृतिक महोत्सव म्हणून कार्यक्रम घेतो. रोज 17 दिवस 50,000 लोक येतात. खूप टेन्शन असतं, पण मला
अचानक एकाने विचारलं की केव्हा आहे. एक 8 दिवस आधी त्यांनी विचारला प्रश्न, तर मी म्हटलं मला लक्षात नाही तारीख. म्हणजे तुम्ही याचे प्रमुख आणि तुम्हाला माहिती नाही. म्हटलं मी काहीच करत नाही. हे सगळं करणारे एक 400-500 लोकांची टीम आहे, ते करतात. आता आमचा 27 तारखेला क्रीडा महोत्सव आहे. यावर्षी 70,000 खेळाडू खेळणार आहे 600 ग्राउंडवर, आणि 5,000 तर अंपायर्स आहेत. मी कुठेच नाही, मला माहीत पण नाही कुठे काय सुरू आहे. त्यामुळे एखाद्या याच्यामध्ये कामामध्ये आम्ही ॲग्रोव्हिजन केलं होतं. 4 लाख शेतकरी आले, 4 दिवस 40 सेमिनार झाले, पण मी कुठेच नव्हतो. मी फक्त त्या कार्यक्रमाला हजर राहिलो. आम्ही उद्योग महोत्सव करणार आहे, त्याच्यात भारतातले मोठे मोठे लोक येणार आहेत. ते सगळं करणारे लोक वेगळे आहेत, फक्त योजकच तत्र दुर्लभ. त्यामुळे मला जेव्हा वाटलं, मी जेव्हा कोल्हापुरात तिच्या सासरी गेलो होतो, तेव्हा म्हटलं तर या शाळेला कोण बघेल, तर इथे एक चांगली टीम तयार कर. आणि ती टीम जर चांगली असेल आणि चांगली काम करत असेल तर संस्था वाढेल, आणि मग तुला जेव्हा कधी येता येईल इथून काम करता येईल. कारण आता इथे शक्य होणार नाही, कारण तिला तिचं कोल्हापूर इथे येणंही म्हणजे खूपच कठीण आहे. त्यामुळे आता ही संस्था मोठी करणं, मदत करणं इथल्या गावकऱ्यांचं, इथल्या नागरिकांचं देखील काम आहे. आणि आपण सगळे मिळून हिला अजून मोठं स्वरूप करा. आणि केवळ भंडारा जिल्ह्यातलीच नाही, तर महाराष्ट्रातली चांगली शाळा म्हणून हिला मान्यता मिळेल, एवढे प्रयत्न आपण सगळेजण जरूर करा. मी शाळेला खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या चेंबरमध्ये मी एक वाक्य लिहून ठेवलं आहे, जिथे लोक आले की मी समोर नेहमी असतं माझ्या ते, मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. गरीब माणसाकरता सातत्याने काम करत राहायला पाहिजे, आणि त्याचे आशीर्वाद खूप मोठे असतात. मी 2004 साली पोलीस प्रोटेक्शनमध्ये माझा मोठा ॲक्सिडेंट झाला. ती जी लाल दिव्याची गाडी होती ती पूर्ण बेचिराख झाली. मी, माझी पत्नी, मुलगी, मुलगा, पोलीस ड्रायव्हर सगळे होते. तर मला अनेक लोकांनी विचारलं की ही गाडी, एवढी तुमचा ॲक्सिडेंट झाला, तुम्ही वाचले कसे, हे समजतच नाही. तर त्यावेळी मी 17 ते 18 हजार हार्टचे ऑपरेशन मोफत, आता तर 40 ते 50 हजार केले. मी खूप चष्मा लाव, कॅटरॅक्टचे ऑपरेशन कर, पाय लाव जोडून दे, असं हजारोच्या संख्येने काम करत असतो. माझ्याकरता हेच राजकारण आहे. आणि मी आता सांगून टाकलं लोकांना की मी पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही, चहा पाणी देणार नाही. मी तुमचा प्रामाणिकपणे आशीर्वाद घेईन, तुमची सेवा करीन. द्यायचं तर मत द्या, नाही तर नका देऊ. त्या लोक एवढे हे आहेत की त्यांचे आशीर्वाद एवढे मला मिळाले की त्या आशीर्वादामुळे मी त्या ॲक्सिडेंटमधून वाचलो. त्यामुळे आपण जर चांगलं काम करत राहू, लोकांची सेवा करत राहू, तो लोकांचा आशीर्वाद एवढा मोठा असतो की तो आपल्याला आयुष्यात नक्कीच मोठं करण्यामध्ये, मोठं काम करण्यामध्ये मदत करत असतो. ही सगळी मुलं आहेत. त्या मुलांची जात कोणती, पंथ कोणता, धर्म कोणता याचे नाही, पण या सगळ्या मुलांना जर चांगलं शिक्षण मिळालं आणि त्यांच्या आईवडिलांना असं वाटलं की ही मुलं खूप मोठी झाली, चांगली झाली, त्या घराची प्रगती आणि विकास झाला, तर त्यांचे जे आशीर्वाद मिळतील, वृंदन तुम्हाला, शिक्षकांना आणि तुमच्या संस्थेला, ते आशीर्वाद करोडो रुपयापेक्षा मोठे आहेत. ते तुम्हाला मोठं केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, असा माझा दृढ विश्वास आहे. आणि म्हणून या शाळेचा उत्तरोत्तर प्रगती होईल, विकास होईल. आणि मला आठवतं की नाना पाटेकर जे फिल्म अभिनेते आहेत, त्यांनी मला वृंदलकरता पहिल्यांदा फोन केला की ती असं नितीन करते आहे, तिला कोणी मदत करत नाही, तू लक्ष घाल. त्यावेळी तिने ते मला ते पेन दिले होते. मला लक्षात आलं की एका ह्याच्यात संघर्ष करत काम करणारी आहे, लोकांचे आशीर्वाद मिळाले, जनतेचं सहकार्य मिळालं, अनेक लोकांनी चांगल्या कामाला मदत केली, आणि त्यातून एक चांगली संस्था, चांगला बिल्डिंग तयार झाली. शिक्षणाची गुणवत्ता चांगली आहे, खेळण्याकरता चांगलं मैदान तयार होणार आहे. आणि या सगळ्यातून ही मुलं जी या ठिकाणी शिकणार आहेत, त्यांच्या उज्ज्वल भविष्याची मी कामना करतो. त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. शिक्षकांना, मुलांना, पालकांना आणि वृंदलच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या तिच्या पूर्ण संस्थेच्या टीमला हृदयातून खूप खूप शुभेच्छा देतो.
आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. खूप 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 धन्यवाद नितीन सर.